नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, गेले 7 महिने जवळपास 14 डिसेंबरला आपण फुलांवरील कविता उपक्रम सुरू केला. त्यातील आज 27वे शेवटचे पुष्प आहे. आपण सुरुवात केली होती उपक्रमाला स्वर्गीय फूल या कवितेने. त्यानंतर एक एक फूल करत आपण कैलासपतीपर्यंत आलो, म्हणजे कैलासावर गेलो. तिथून परत पुन्हा जी फुलं सुरू झाली की आज हे शेवटचं पुष्प आहे आणि कवितेचे शीर्षक आहे पाताळातील फूल. आता स्वर्गातील स्वर्गीय फूल कोणतं ते तुम्हाला कविता पहिले ऐकलं माहितीच आहे. आता पाताळातील फूल कोणतं ते आपण कवितेतून जाणून घेऊया. हे फूल तेलासाठी प्रसिद्ध आहे. आपण जे खाद्यतेल वापरतो या फुलाचं असतं. तसेच याचं जवळपास देशातील उत्पादनात या फुलाच्या 70% वाटा हा महाराष्ट्राचा असतो. इतकं आपल्याकडे याचं उत्पादन. शिवाय महाराष्ट्रात जे उत्पन्न होतं या पिकाचं उत्पादन, त्यातील 70% भाग हा मराठवाड्यात ही फुलं पिकतात. आता ही फुलं कोणती आणि त्याचा उपयोग कसा होतो, तेलांसाठीच होतो की आणखी कशासाठी होतो, त्याचं वैशिष्ट्य काय हे या कवितेतून जाणून घेऊया. कवितेचं शीर्षक आहे पाताळातील फूल. पौष्टिक तेलासाठी हे प्रसिद्ध, लागते कमी पाणी नि काळं. पौष्टिक तेलासाठी हे प्रसिद्ध, लागते कमी पाणी नि काळं. सजावटीसाठी होतो वापर, फुलाचे मुख्य स्थळ मात्र पाताळ. पाताळ म्हणजे अमेरिका. अनेक पाकळ्यांची फुले, पिवळी मोठी सुंदर गोल. मध्यभागी नारंगी वर्तुळ, त्यात जणू हिरवे कपोल. अनेक पाकळ्यांची फुले, पिवळी मोठी सुंदर गोल. मध्यभागी नारंगी वर्तुळ, त्यात जणू हिरवे कपोल. लांब देठांची होतसे मदत, सूर्याच्या दिशेने वळण्यात. ही फुले ज्या दिशेला सूर्य वळतो तिथे तशी ती वळतात. आता तुम्ही ओळखलं असाल, ही सूर्यफुले आहेत. लांब देठाची होतसे मदत, सूर्याच्या दिशेने वळण्यात. अशा वेगळ्या गुणामुळेच नाव सूर्यफूल ठरते यथार्थ. 3 ऋतूत घेता येते पीक, बळीराजांसाठी फायदेशीर. देशातील एकूण उत्पन्नात महाराष्ट्र राज्य अग्रेसर. हिरवट काळसर रंगाच्या छोट्या सूर्यफुलांच्या बिया बहुउपयोगी ठरती. अनेक विकारावर बहुगुणी असती, मुले माणसे पक्षी आनंदाने खाती. हिरवट काळसर रंगाच्या छोट्या सूर्यफुलांच्या बिया बहुउपयोगी ठरती. अनेक विकारावर बहुगुणी असती, मुले माणसे पक्षी आनंदाने खाती. विविध प्रकारचे खाद्यतेल जगी, त्यात सूर्यफूल बीजांचा तिसरा क्रमांक. सूर्यफुलांच्या बीजाचा तिसरा क्रमांक. सूर्यफुलाचे मुख्य पीक जरी एक, संकरित प्रकारे पिकवली जाती कैक. मित्रांनो, ही सूर्यफुलाची कविता आवडली तर लाईक करा, कमेंट करा, मित्रमंडळाला आपल्या कविता शेअर करा. तसेच या उपक्रमात आतापर्यंत आपण 27 फुलांवरच्या वेगवेगळ्या कविता ऐकलेल्या आहेत. या उपक्रमाबद्दल आपल्याला काय वाटतं, हा उपक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. आता परत आपण भेटू एक नवीन कविता घेऊन. त्यात जर कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. किंवा असा उपक्रम आणि कोणत्या विषयावरचा कसला
कविता कशा बाबतीत ऐकायच्या असतील त्याही लिहा. शक्य असेल त्या कविता सादर करता येतील. तसेच हा जो उपक्रम आहे हा 6-7 महिने चालला. या आधीचे 5 उपक्रम आहेत ते काही काळापुरते होते. म्हणजे आषाढी आणि कार्तिकीला एका वर्षी, संत वंदना आणि संत दर्शन असे 2 उपक्रम झाले होते. ज्या संतांचे अभंग आपण अगदी अजाणते वयापासून ते फार वृद्ध झाल्यानंतर सुद्धा ऐकतो मरेपर्यंत, त्या संतांची खूपच थोडी माहिती असते आपल्याला. त्या संतांच्या चरित्राचा थोडा अभ्यास करून प्रत्येक संतावर अभंग लिहिला होता मी. असे 14 संत निवडले होते आणि 14 संतांवरील 14 अभंग त्या सप्तात ऐकता येतील. संत वंदना 7, संत दर्शन म्हणजे 7. त्यानंतर ज्या नवदुर्गा असतात, आपण दुर्गामातेची पूजा करतो, दांडिया खेळतात गरबा, पण नवदुर्गा कोणत्या त्याही सांगता येत नाही कोणाला. तर नवदुर्गा कोणत्या, त्यांचं माहीम काय, महात्मा काय, त्यांची माहिती कोणाला नसते. त्याचा अभ्यास करून त्या नवदुर्गांवर मी अष्टाक्षराच्या लिहिल्या होत्या आणि त्याच आपल्यातल्याच आपल्या महिलांनी, आपल्या इथल्या नवदुर्गांनी त्या कविता सादर केल्या होत्या. तो एक उपक्रम होता. त्यानंतर दिवाळीचे 6 दिवसाचा सण असतो. प्रत्येक सण हा वेगळा असतो. दिवाळीतला प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. त्या 6 दिवसावरच्या 6 कविता आहेत दिवाळी सणाचं महत्त्व सांगणाऱ्या. त्यानंतर 2024मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा प्रत्येक दिवशी एक दिवसाआड एक अशी कविता, जवळजवळ 15 ते 20 कविता राजकारणावरती आहेत त्या सादर केल्या होत्या निवडणूक विशेष म्हणून. असे 5-6 उपक्रम झालेले आहेत. हा फुलांवरचा उपक्रम वेगळा होता. दर आठवड्याला आपण एक कविता शक्यतो रविवारी ऐकत होतो आणि हा जवळजवळ 6.5 पावणे 7 महिने 7 महिने चाललेला आहे. तर तो उपक्रम कसा वाटला, इतरही उपक्रम ऐकला कविता तर त्या कशा वाटल्या नक्की कळवा. आता परत भेटू एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.